मी आता उभा आहे मनमाड शहरातील एका गॅस एजन्सीजवळ. महिनाभर पूर्वी इथे गॅस सिलेंडरसाठी मोठमोठ्या रांगा लागत होत्या. मात्र आता आपण बघू शकतो का इथे एकही कस्टमर रांग लावताना दिसत नाही आहे. 15 दिवसापासून इथे जो गॅस पुरवठा आहे तो सुरळीतपणे सुरू आहे. नियमितपणे लोकांना सिलेंडर दिले जात आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी गॅस एजन्सीचे संचालक आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का आजची परिस्थिती काय आहे आणि लोकांना नियमितपणे गॅस मिळावा यासाठी त्यांनी काय उपाययोजना केली. काय म्हणाल, आता तुमच्याकडे रांग दिसत नाहीये, या अगोदर रांगा होते, त्यावेळीची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीत काय फरक आहे? सद्य परिस्थितीमध्ये आमच्याकडे 4 दिवसानंतर सिलेंडर घरपोच मिळतंय. यापूर्वी लोकांनी पॅनिक होऊन खूप सारी बुकिंग केलेली होती, तर त्यामुळे आम्हाला वितरणाला पण खूप त्रास होत होता. तर माझं सर्व आमच्या भारतगृहाच्या ग्राहकांना विनंती आहे की कोणीही पॅनिक न होता तुम्ही गरजेनुसार सिलेंडर बुक करा, जेणेकरून आम्हाला वितरणालाही त्रास होणार नाही. मनमाड शहर परिसरात किती सर्व एजन्सी मिळून किती ग्राहक आहे आणि आता तुम्ही त्यांना किती दिवसात सिलेंडर देता? मनमाड शहरात मुख्य 2 एजन्सी आहे आणि ग्रामीण मिळून आणखी 2 अशा 4 एजन्सी आहेत. तर सर्व मिळून ओव्हरऑल एक 50-55 हजार ग्राहक आहे. तर कंपनीकडनं सप्लाय आता सुरळीत झाला आहे, घरगुती पण आणि काहीशा थोड्याफार प्रमाणामध्ये व्यावसायिक पण. तर आम्ही सर्वांना सुरळीत पुरवठा करत आहोत. एकूणच आपण बघितलं असेल का जेव्हा अफवा पसरली होती गॅस टंचाईची, तेव्हा इथे मोठमोठ्या रांगा लागत होत्या. मात्र आता ती अफवा असल्याचे लोकांना कळाल्यानंतर आता जी रांग होती ती ओसरली आहे आणि नागरिकांना नियमितपणे सुरळीत गॅस पुरवठा सुरू आहे. बब्बू शेख, न्यूज 18 मराठी, मनमाड.